नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कुठलीही बँक कापणार नाही असा सरकारचा नवीन आदेश हा आलेला आहे आजच. कारण काय होतंय, कुठलंही आपण बघितलं की ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत त्यांचं कुठल्याही कारणास्तव बँकेने कापून घेतलेले आहेत पैसे. तुमचा हे टॅक्स किंवा तुमचं कुठलं तरी एक तुमची सर्व्हिस चालू होती त्याचे पैसे तुम्ही भरले नाहीत, मग त्यातनंच त्यांनी काढून घेतले आहेत. मग अशामुळं काय झालंय, खूप जणांच्या हातात पैसे तर आले पण त्यांच्या हातातच पैसे नाही आले. मग हे खूप मोठं एक त्यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. कारण जर तुमच्या खात्यात पैसे आलेत आणि तुमचे जर पैसे काटत असतील तर काय फायदा आहे. तर ह्या सगळा फायदा बँकेलाच होत आहे असा ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस सरकारने त्यांना नवीन तंबी दिलेली आहे. याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की पुढे नेमकं सरकार काय म्हणले आणि नेमकं काय होणार या सगळ्या पैशांचं. तर ही लेटेस्ट न्यूज आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप जणांच्या महिलांच्या खात्यात पैसे आले पण एटीएम कार्डची सर्व्हिस, SMS ची सर्व्हिस ह्याच्या नावाखाली खूप जणांचे थकबाकी पैसे काटून घेण्यात आले आणि मग महिलांच्या खात्यात पैसेच राहिले नाहीयेत. 1,500 रुपये 3,000 रुपये येऊन पण त्यांच्या खात्यामध्ये फक्त 500 ते 600 रुपयेच राहिले असे आपल्याला दिसून येते. तर त्याच्याबद्दल सरकार काय बोललंय ह्याच्याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, जो आपला हे आहे काय म्हणतात, आपला जो आता नवीन लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आलेला आहे त्याच्यामध्ये जे काही पैसे थकीत हप्त्यामध्ये जमा होते ते पैसे कापू नका अशी सरकारची बँकेनं डायरेक्ट तंबी दिलेली आहे. डायरेक्ट सरकारनं सांगितलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे काही योजनेचे पैसे आलेले आहेत त्यातून तुम्ही कुठलाही हप्ता तुमचे थकीत पैसे असतील तर ते कापू नका, हे असं डायरेक्ट सरकारने बँकेना सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे बघा काय म्हणलंय की रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झालेले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की काही कारणास्तव आपण एखादी सर्व्हिस वापरत होतो, जसं की आपल्याला काही SMS होत होते, काही चेकबुकची सर्व्हिस असतं, तर ATM वगैरे, तर ते आपल्याकडे पैसे असतात. मग वर्षाला आपले काहीतरी कापत असतात 200, 400, 500, 1000 रुपये. तर मग हे त्यांनी काय केलंय, आपल्याला न सांगता त्यांनी जसं पैसे पडले की पहिल्यांदा त्यांनी पैसे कापून घेतले. मग हे जे प्रकार आहेत ते खूप पुढे आले आणि मग ह्याच्यामुळे काय होतंय, लाभार्थ्यांना त्यांची रक्कमच काढता येत नव्हती ना त्या बँकेतून. म्हणून ह्याच्यावरती सरकारने सांगितलं आहे की तुम्ही काही करू शकत नाही. तर पुढे बघा काय म्हणलं, तर बँक खात्यात निर्धारित रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबत महिला व बालविकास विभागाने बँकेसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये असं स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे डायरेक्ट यांनी सांगितलं की तुम्ही कुठलेच पैसे त्या खात्यातून ह्या ज्या लाडक्या योजनेतून पैसे आलेले ते कुठल्याच ह्याच्यासाठी तुम्ही कापू शकत नाहीत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. मात्र ही रक्कम जी आहे मित्रांनो, हे लाभार्थ्यांच्या खात्यातून काढताच येत नाहीये किंवा कर्ज जे हप्ता आहे त्याच्यातून त्यांनी वगळून घेतली. जसं कोणाचा काही छोटा मोठा हप्ता असतो तर त्यातून त्यांनी काढून घेतले पैसे. असे प्रकार खूप झालेले आहेत. त्यामुळे काय केलं, महिला लाभार्थी जे काय आहेत त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचं हे चित्र राज्यात खूप ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यात पण महिलांनी तक्रार केली असेल की माझं तर पैसे आलेच होते 3,000 पण बँकेनेच कापून घेतले, मला तर 1000च आले, मला तर 500च आले. मग ह्याचा काय फायदा आहे? मग ह्याच्यातूनच यांना जे काही लाभ मिळणार होता तो काही मिळालाच नाही. मग ह्याच्यासाठी रकमेतून कोणत्याही प्रकारे काही पैसे कापू नका असं आपले अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बँकांना लागू होतं. तर तुमची कुठलीही बँक तुम्हाला पैसे कापत असेल तर त्यांना लगेच तक्रार करा की तुम्ही हे पैसे कापू शकत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्ही आमच्या या लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्ही कुठल्याही प्रकारचे कापणार नाहीत असं तुम्हाला निर्देश पण आले आहे. तुम्ही असं बोलू शकता. आता राज्यातील 1,40,00,000 महिलांना या योजनेत अर्ज भरलेले आहेत. राज्य सरकारने त्यापैकी 1,05,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हप्ते अर्थात 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. हे पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होती. तुम्हाला तर माहिती आहे 3-4 दिवस. आता मी पण गेल्या आठवड्यात गेलो होतो आधार लिंकिंगसाठी, तर एवढी प्रचंड गर्दी होती की विचारच करू नका. कारण काय होतं, खूप जणांचं आधार कार्ड लिंक नव्हतं. त्या आधार लिंक नसल्यामुळं खूप जणांना पैसे नाही आले. मग पैसे नाही आले म्हणून त्यांनी काय केलं, आधार लिंक करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. तुम्हाला माहिती आहे या योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाबदल्यात समायोजित केली जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर समायोजनासाठी वापरता येणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे ही सरकारने ही जी योजना आणली ही कशासाठी आणली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक महिलाला सशक्तीकरण
महिलांचं जे काही सशक्तीकरण आहे ते वाढवण्यासाठी केलं होतं. महिलांना एक हातभार लागेल ह्याच्यासाठी ही योजना आणली होती. पण ह्या योजनेचा वापर बँकाच करत होत्या. हे सगळ्यांना माहिती झाल्यानंतर सरकारने सरळ सांगितलं की ह्यातून तुम्ही कुठलेही थकबाकी तुमच्याकडे जे असेल, कुठल्याही कर्जाचे थकबाकी असेल, तुम्ही त्यातून पैसे काढू शकणार नाहीयेत. काही लाभार्थ्यांच्या बँकेच्या प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात पण आलेले असल्यास बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावं हे पण सांगितलंय. हे बघा दुसरं काय म्हणतं, आता खूप जणांनी बँक खातं खूप दिवस झालं चालूच नाही केलं किंवा कर्ज असेल त्यांनी भरलंच नाही, म्हणून त्यांनी काय केलं, ते अकाउंट क्लोज केलं. पण तेच अकाउंट त्यांनी काय केलं, पुढे दिलं होतं. पण सरकार आता म्हणलंय की कुठल्याही तुम्ही आता जे काही बँक खातं गोठवलं आहे असं बँक खातं तुम्ही तात्काळ सुरू करायचं आहे. कुठल्याही युजरला, कुठल्याही कस्टमरला तुम्ही त्रास न देता, त्यांना जर एखादी गोष्ट म्हणला की माझी अकाउंट बंद आहे तुम्ही चालू करून द्या, तर तुम्हाला तात्काळ सुरू करण्यात द्यायचं असेही आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं राज्यातील कुठलीही बँकर्स असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, या सगळ्या बँकांना ह्या माहिती दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचंय. आणि कोणाकोणाचा अजून दुसरा हप्ता म्हणजे पहिला हप्ता आलेला नसेल त्यांच्यासाठी पण मी सांगतो, त्यांना लवकरच हप्ता येईल. कुठलेही टेन्शन घ्यायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. आणि आता कुठलीही बँक तुमचा पैसा कापणार नाही. आणि कुणी कोणाचा पैसा कापला असेल तर त्यांनी त्वरित जाऊन त्याच्या बँकेशी संपर्क करा की असं आहे, तुम्ही पैसे कापू शकत नाही, हा तुम्हाला पण माहिती होतं, तुम्ही आमचे प्लीज पैसे वापस करा. जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुम्ही ह्यातून कुठल्याही कर्जाची परतफेड किंवा कुठल्याही चार्जेसची परतफेड तुम्ही करू शकत नाही, असं सरळ सरळ सरकारनं सांगितलं आहे. त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्या महिलांना मोठी खुश खबर आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनल आला असाल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचंय. कारण सबस्क्राईब केल्यावर लगेच व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिथं बेल आयकॉनचं चिन्ह आहे, बेल आयकॉनवर दाबायचंय आणि मग पटापटा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण काय होतं, खूप जणांचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. मी पण बघितलं की खूप जणांचे पैसे आलेत पण त्यांना 3,000 आले तर 2,000 त्यांच्या बँकमध्ये दिसत आहेत, 1,000 कटले चार्जेस, गेल्या वर्षी चार्जेस, कोणाकोणाचे 2-2 वर्ष 3-3 वर्ष बंद आहेत, मग त्या 3 वर्षाचे त्यांनी चार्जेस काढून घेतले. तर हे प्रकार खूप होत होता. आता हा कुठेतरी थांबेल असं आपण याच्याविषयी आशा करूया. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.